नमस्कार, ऑसन लॅबोरेटरीज अश्विनी कदम. नमस्कार काका, तुमचं नाव काय? रामचंद्र नारायण नागमोडे. तुमच्या शेतामध्ये आता ऊस लावला आहे, तर ऊसाची लागण कधी झाली आणि कोणती जात आहे? लागण 7व्या महिन्यात केलेली आहे आणि ऊसाची जात आहे 265. आता तुम्हाला लोकमंगल रुपये ऑसन लॅबोरेटरीचे एक क्रॉप बाय लाईफ म्हणून प्रोडक्ट दिले होते, त्याच्या किती फवारण्या घेतल्या? त्याच्या 2 फवारण्या घेतल्या. तुम्हाला फवारल्यामध्ये काय फरक दिसतो आणि न फवारल्यामध्ये काय फरक दिसतो? फवारलेल्या ह्याच्यामध्ये ऊसाला काळोखी पण आहे आणि ऊसाची जाडी पण आहे आणि जे उंची पण आहे. जे फवारलेलं आहे ते ऊस जे आज 17-18 कांड्यावर ऊस आहे, जे फवारणी न केलेले आहे ते 10-12 कांड्यावर ऊस आहे. आणि फुटव्यांची संख्या किती आहे? फुटव्याची संख्या आहे इकडं 30 पुत्र आहे, 30-31. तिकडं आहे 17-18. मग तुम्हाला काय वाटतं की दोन्हीपैकी फवारलेला चांगला आहे का न फवारलेला चांगला आहे? फवारणी जी केलेली आहे का तरी प्रोडक्ट लोकमंगलतर्फे दिलेली ती चांगली, म्हणजे शेतकऱ्याने वापरावं, त्याचं हे करावं, फवारणी करावं, चांगलं ऊस येतो, उत्पन्न ही वाढ होईल अशी माझी शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यासाठी हे प्रोडक्ट फायदेशीर आहे का नाही? शेतकऱ्यासाठी म्हणजे भरपूर फायदेशीर आहे. जे ऊसाचे म्हणजे जे मेहनत केलेली आहे ते फवारणी केल्यावर चांगली येते ऊस. हे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे असं तुमचं म्हणणं आहे? फायदेशीर आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. शेतकऱ्याने वापरलं पाहिजे. हे प्रोडक्ट चांगलं आहे. धन्यवाद.